नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलू जिल्हा परभणी। सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर तुम्ही काय करा 17 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे ऊसाचे कामे करून घ्या। कारण की सातारा, सांगली, सोलापूरकडे 18 तारखेला परत तिकडे पाऊस येणार आहे आणि जोराचा पाऊस असणार आहे आणि असा रिमझिम स्वरूपाचा पाऊस नसणार आहे, जोराचा पाऊस येणार आहे, विजेच्या कडकडाचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये 18 पासून चांगला पाऊस पडणार आहे, पण राज्यामध्ये 18 तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन असणार आहे। काही काही भागामध्ये 22 पर्यंत जाईल, काही काही भागामध्ये लवकर पाऊस सुरू होईल। लवकर पाऊस सुरू कसा होईल तर लवकर जवळपास 16-17 तारखेला म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर, त्याच्यानंतर लातूर, अहमदपूर, उदगीर, त्याच्यानंतर यवतमाळ, त्याच्यानंतर नांदेड, हिंगोली, परभणी ह्या भागामध्ये जरा लवकर पाऊस होईल। कारण की इकडून पाऊस इकडे येणार आहे, तसंच पुढे परत सरकत जाणार आहे। म्हणजे इकडून तिकडे पाऊस जाण्यामुळे हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात। आणि सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आता सध्या राज्यामध्ये काय होतंय, स्थानिक वातावरण तयार होतंय आणि त्या ठिकाणी पाऊस येतो म्हणून हे देखील लक्षात येतं। म्हणजे अचानकच पाऊस येतो तो पडतो म्हणून हे लक्षात येतं। पण राज्यात सांगायचं झालं तर शेतकऱ्यांना 18 तारखेपर्यंत तुम्ही काय करा, तुम्ही तुमचे शेतीचे कामे करून घ्या। कारण की 18 ते 2 सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात परत पाऊस येणार आहे, पण तीच जोराचा पाऊस असणार आहे, शेताच्या बाहेर पाणी निघणारा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।